हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, उद्याला म्हणजे 21 फेब्रुवारीला इंग्लिशचा आता पेपर आहे आणि फक्त आता तुमच्याकडे आजचा दिवस तो म्हणजेच की 20 फेब्रुवारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या एका दिवसामध्ये नेमकं काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, तुमच्याकडे फक्त आता हा एक दिवस आहे. जर तुमचा कंप्लीट स्टडी झाला असेल, आतापर्यंत पूर्ण स्टडी झाला असेल किंवा थोडाफार स्टडी किंवा काहीच अभ्यास झालेला नसेल, तरीही तुमच्याकडे थोडा तरी वेळ आहे. आजचा हा एक दिवस तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या एका दिवसामध्ये जर तुम्ही म्हणत असाल की काहीच होणार नाही, तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला खूप काही तुम्ही करू शकता. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, खूप महत्त्वाचं सांगत आहे तुम्हाला, तर तुम्ही ते फॉलो करा. आणि तुम्हाला माहीत असेल की याच्या अगोदरचे जे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला दिले आहेत, की पहिला आहे 50 मिनिटाचा जो पेपर प्रेझेंटेशन वगैरे कसं करायचं, प्रत्येक क्वेश्चन कसा सॉल्व करायचा, तो तुम्ही नसेल बघितला, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो पाहून घे जा. ओके. त्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला जे क्वेश्चन्स राहणार आहे पेपर पॅटर्ननुसार ते कसे असणार आहेत, तो एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. जवळपास 100K म्हणजे 1,00,000+ विद्यार्थ्यांनी सर्वांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आणि महत्त्वाचा तो व्हिडिओ तुम्ही 2x किंवा 1.5xच्या स्पीडने पहा, कारण की तुमचा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे आता. ओके. तर टाईम वेस्ट तुमचा इथं व्हायला नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही 1.5xच्या किंवा 2xच्या स्पीडने नक्की पहा. ओके. तर तुमचा टाईम इथं वेस्ट करत नाही. फक्त थोडं सांगायचं आहे तुम्हाला, अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट पुढच्या पेपरचे सर्व पेपरचे व्हिडिओज येणार आहेत. तर चॅनलला सर्वांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की 90% विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात पण चॅनलला अजिबातही सबस्क्राईब करत नाही आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जे 90% बाकीचे राहिले विद्यार्थी आहेत, सर्वांनी लवकरात लवकर इथं सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर पहा, तुमच्याकडे आता हा जो एक दिवस आहे, तर आता एका दिवसामध्ये नेमकं काय करायचं पहा, सांगतो तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, एका दिवसामध्ये तुम्ही जे आहे खूप टॉपिक इथं कवर करू शकता चांगल्या पद्धतीनं. कसे कवर करू शकता पहा, सांगतो. तुमचा पूर्ण कंप्लीट जरी स्टडी झाला असेल, ओके, ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे, ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे किंवा त्यांचा अजिबातही अभ्यास झाला नाही आहे. आता असं आहे की ज्यांचा अजिबात अभ्यास झालेला नाही आहे म्हणजेच काय, की तुमचा थोडाफार काही ना काही जरी तुम्ही केलेलंच असेल ना, तर पहा, तुम्हाला मी काय सांगत आहे लक्षात ठेवा, की जरी हा शेवटचा दिवस असला, उद्या तुमचा पेपर आहे, बट इथं काय इम्पॉर्टंट आहे, इथं प्रॅक्टिस तुमची इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही उद्याला सोपी जाणार आहे पेपर सोडवणे. कसं सोपी जाणार आहे पहा. जेव्हा तुम्ही इथं हे टॉपिक्स आहेत, कोणकोणते टॉपिक्सची प्रॅक्टिस करायची मी तुम्हाला सांगतो आजच्या दिवस. आणि विद्यार्थी मित्रांनो, तिथं तुम्ही नक्की गॅरंटीड सक्सेस व्हाल त्या क्वेश्चनची तुम्ही प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे. तर सांगतो मी तुम्हाला, पहा, की हा तुमचा पेपर पॅटर्न आहे. ओके. तुम्हाला माहिती आहे तुमचा पेपर पॅटर्न अशा पद्धतीने आहे. अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता पहा, तुम्हाला इथं काय करायचं आहे. सर्वात इम्पॉर्टंट पहिला सेक्शन तुमचा आहे प्रोजवाला. 16 मार्क्ससाठी हा पहिला पॅरेग्राफ येतो तुम्हाला, सीनवाला. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत नाही आहे की कोणता पॅरेग्राफ येणार आहे तुमच्या पुस्तकामधून. तुम्हाला फिक्स कोणी सांगू शकत नाही की हाच पॅरेग्राफ येणार आहे म्हणून. आणि तुम्ही काय करा, त्याच्या म्हणजे जास्त फोकस नका करू की आपल्याला कोणता पॅरेग्राफ येणार. आता जसा अनसीन पॅसेज आहे 2 नंबरला येतो, क्वेश्चन नंबर 2A मध्ये. आपण पेपरमध्ये अनसीन पॅसेज तर सोडवतोच ना, तर असं समजा की सीन पॅसेज आता तुम्ही जास्त फोकस नका करू त्याच्यावरती कोणता येणार वगैरे. तर आता तुम्ही याच्यावरती फोकस करा की आपण त्यामधले कोणते गॅरंटीड क्वेश्चन करू शकतो. जसं की पहा, इथं लँग्वेज स्टडी, व्होकॅब्युलरी हे क्वेश्चन्स आहेत 4 मार्क्ससाठी, जे की तुम्ही इझिली करू शकता. त्याची आज प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ओके. म्हणजे आता मी तुम्हाला टॉपिक सांगत आहे ज्याची तुम्हाला इथं काय आता प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता डू ॲज डायरेक्ट, स्पॉट दी एरर, हे क्वेश्चन्स आहेत थोडे नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचे. तर याची तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा. ओके. बेसिक ग्रामर जे असेल तुमचं आतापर्यंत झालेलं असेल, डू ॲज डायरेक्ट मधलं, नंतर स्पॉट दी एरर, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. ओके. याचं तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं दिलेलंच आहे मी. ओके. क्वेश्चन नंबर 2A मध्ये सुद्धा, म्हणजे जो अनसीन पॅसेज येते ना तुमचा टोटल 18 मार्कासाठी, तर यामध्ये सुद्धा लँग्वेज स्टडी येते, व्होकॅब्युलरी येते. टोटल किती 4 मार्क्ससाठी तुम्हाला इथं येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन आहे समरी रायटिंग 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो अनसीन पॅसेजमधला, जो की 18 मार्क्ससाठी हा आपला अनसीन पॅसेज आहे. त्यावरती समरी रायटिंग तुम्हाला करायचं असते. त्यानंतर समरी रायटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे. त्यानंतर माइंड मॅपिंगमध्ये सुद्धा 3 मार्क्ससाठी तुम्हाला इथं आहे. तर हे जे 2 क्वेश्चन्स आहेत, आज तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. कमीत कमी एका क्वेश्चनची तरी तुम्ही इथं प्रॅक्टिस करा. एक म्हणजे एक क्वेश्चन त्याचा सॉल्व करून पहा. ठीक आहे.
त्यानंतर बघू शकता तुम्हाला पुढचा सेक्शन येतो तो म्हणजेच की पोएट्रीवाला. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामधले सुद्धा काही क्वेश्चन्स आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर प्रॅक्टिस पहा अशी करायची की तुम्हाला आता ॲप्रिसिएशन आहे, ठीक आहे. तर ॲप्रिसिएशन तुम्हाला 100% 4 मार्क्ससाठी एक ॲप्रिसिएशन पोयमचं विचारणार आहेत. आता तुम्हाला टोटल 8 पोयम्स आहेत. तर 8 पोयम्सपैकी तुम्हाला खरंच 4 मार्क पाहिजे असतील तर तुम्ही कमीत कमी म्हणजे सर्वच्या सर्व पोएम्सचं ॲप्रिसिएशन तुम्हाला करून जायचं आहे. ओके, म्हणजे पाठ करून जायचं आहे किंवा लक्षात घेऊन जायचं आहे. ओके, तर तुम्ही ॲप्रिसिएशन लक्षात ठेवलं तर 4 मार्क तुम्हाला 100% मिळणारच आहेत, ठीक आहे. तर ॲप्रिसिएशन तुम्ही करा. त्यानंतर सर्वात इझी सांगतो तुम्हाला पोएटिक क्रिएटिव्हिटी. पोएटिक क्रिएटिव्हिटीचा 2 मार्क्ससाठी हा प्रश्न येतो. पोएटिक क्रिएटिव्हिटी म्हणजेच काय की तुम्हाला एक टॉपिक दिला जातो, त्या टॉपिकवरती जवळपास 4 लाईन्स तुम्हाला काय इथं पोयमच्या तयार करायच्या असतात, म्हणजे कविता तयार करायची असते तुम्हाला इंग्लिशमधली. त्याला म्हणतात पोएटिक क्रिएटिव्हिटी. पाहू शकता कंपोज 2 to 4 लाईन्स. ओके, 4 लाईन्स तुम्ही इथं बनवायच्या 2 मार्क्ससाठी. म्हणजे त्याचा यमक म्हणजे रायमिंग वर्ड असतात ना शेवटचे, ते जुळले पाहिजेत अशा आणि त्याचा अर्थ असला पाहिजे अशा टाईपचे ते काय असतात पोयमच्या लाईन बनवायचे असतात. त्यानंतर पोएटिक डिव्हायसेससुद्धा तुम्ही करून जा प्रत्येक कवितेचं, कारण की ॲप्रिसिएशन तुम्ही करता त्या ॲप्रिसिएशनमध्येच तुम्हाला पोएटिक डिव्हायसेस वगैरे येते, तर ते सुद्धा तुम्ही करून जा. टोटल 2 मार्क्ससाठी तुम्हाला इथं विचारणार आहे, ठीक आहे. तर त्यानंतर पुढचा सेक्शन येते तुमचा आणि तो सर्वात महत्त्वाचा सेक्शन आहे मला असं वाटते. पाहू शकता सेक्शन तुमचा 3 वाला. सेक्शन 3 मध्ये तुम्हाला पाहू शकता 16 मार्क्ससाठी आहे रायटिंग स्किलचा सेक्शन. ओके, तर सेक्शन सी मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन आहेत. टोटल 4 मार्क्ससाठी प्रत्येक क्वेश्चन आहे तुम्हाला. ओके, तर 4 क्वेश्चन कसे आहेत पहा की प्रत्येक क्वेश्चनमध्ये 3-3 क्वेश्चन आहेत, त्यापैकी एक सोडवायचं आहे. हे मी तुम्हाला सुरुवातपासून इंग्लिशच्या पेपरच्या सुरुवातपासून सांगितलं आहे. सर्वात महत्त्वाचा जो सेक्शन असेल तो म्हणजेच की रायटिंग स्किल, आणि याचे लेक्चरसुद्धा मी तुम्हाला दिले आहेत, तुम्हाला माहिती आहेत. तसं की पहा इथं आता ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन. तर आता काय करायचं, आजचा लास्टचा दिवस आहे, तर तुम्ही यामधलं आता मी असं म्हणत नाही की फक्त एकच करा तुम्ही, बट समजा तुमचा काहीच अभ्यास झालेला नसेल तर प्रत्येक क्वेश्चनमधलं एक परफेक्ट करून जा. म्हणजे समजा आता ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे, ग्रुप डिस्कशन आहे, यामधलं सोपी तुम्हाला कोणतं वाटते? ओके, बऱ्याच जणांना ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज सोपी वाटते. ओके, काही जणांना ग्रुप डिस्कशन सोपी वाटते, डायलॉग वगैरे असतं ना रायटिंग त्यामध्ये, म्हणून ठीक आहे. तर आता यामधलं एखादं तुम्ही परफेक्ट करून जा. पण ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांनी सर्व क्वेश्चनचा एक क्वेश्चन तरी इथं प्रॅक्टिस करा आज सॉल्व करण्याचं, कारण की 16 मार्क्स आहेत, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जर तुम्ही समजा आता यामधलं एखादं परफेक्ट एक परफेक्ट करून गेले, ज्यांचा कंप्लीट स्टडी झाला आहे त्यांचं सांगत आहे. पण समजा आता असं आलं की जो तुम्ही परफेक्ट करून गेले त्यामध्येच थोडं डिफिकल्ट आलं, तुम्हाला लिहिता आलं नाही, तर बाकीचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व नाही करू शकत ना. म्हणून प्रत्येक क्वेश्चन आज सॉल्व करून पहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला इथं प्रत्येक सॉल्व म्हणजे सोपी जाणार आहे प्रत्येक क्वेश्चन यामधला. ओके, तर यामध्ये पहा जसं की आता ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, तर यामध्ये तुम्ही जे सोपी वाटते त्यामधलं एक करा. ज्यांचा थोडाफार स्टडी झाला आहे किंवा कंप्लीट स्टडी झालेला नाही आहे तर त्यांनी एक त्यामधलं कोणतंही करा, पण परफेक्ट करा, ठीक आहे. त्यानंतर स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज मी तुम्हाला सोपी सांगून देतो काय काय सोपी आहे. तर इथं पाहू शकता इंटरव्ह्यू क्वेश्चन सोपी आहेत, त्यानंतर यामधलं स्पीच रायटिंग सोपी आहे, त्यानंतर रिव्ह्यू, ब्लॉग आणि अपील हे 3 आहेत ना. तर यामध्ये तुम्हाला जे आहे ब्लॉगवालं सोपी आहे, ठीक आहे. ब्लॉग रायटिंग हे सोपी आहे रिव्ह्यूपेक्षा किंवा अपीलपेक्षा. रिव्ह्यूमध्ये तुम्हाला फिल्म रिव्ह्यू विचारल्या जाऊ शकते किंवा बुक रिव्ह्यू तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकते, ठीक आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की दोन्हीपैकी कोणतेही एका फिल्मचं तुम्ही रिव्ह्यू इथं करून पाठ करून जा किंवा एक बुकचं कोणते एका रिव्ह्यू करून जा, तुम्हाला होऊन जाणार आहे. किंवा ब्लॉग रायटिंग कसं करतात हे सोपी आहे. फिल्म आणि बुक हे खूप मोठं लिहावं लागते, त्यापेक्षा ब्लॉग रायटिंग सोपी आहे, ते तुम्ही करू शकता. इझिली 4 मार्क तुम्हाला मिळून जाणार आहे. तर 16 मार्क तुमच्या हाती आहेत. आजच्या दिवससुद्धा जर तुम्ही काही केलं नसेल तर याची प्रॅक्टिस करा, गॅरंटीड तुम्हाला हे मार्क्स मिळणार आहे. जसं की क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे ना, तर क्रॅश कोर्स जॉईन केला असेल ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना माहितीच आहे किती चांगल्या पद्धतीने त्यामध्ये मी शिकवलेलं आहे, जे की क्रॅश कोर्स आपल्या ॲपमध्ये आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता पहा, तर पुढचा सेक्शन आहे तुम्हाला तो म्हणजेच की नोवेल. आता नोवेलचं काय करायचं आहे तुम्हाला पहा. त्यानंतर तुमचा सेक्शन 4 येते तो म्हणजेच की नोवेलचा 16 मार्क्ससाठी. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं मी सांगत आहे. आता पहा, नोवेल हा असा सेक्शन आहे बऱ्याच जणांना म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थ्यांना भारी वाटतो, ठीक आहे. पण आता शेवटचा दिवस आहे, नेमकं आता नोवेल करायचं की नाही हे कन्फ्युजन तुम्हाला इथं असेल. कन्फ्युजन इथं कोणतंच करायचं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो पहा, ज्यांचा इथं पूर्ण कंप्लीट स्टडी झालेला आहे ना, तर त्यांनी एक रिव्हिजन नोवेलची इथं नक्की करा. ओके, पण जास्त इथं
म्हणजे हार्ड करू नका. म्हणजे कसं की जास्त तुम्ही इथं जे असणार म्हणजे स्ट्रेस घेऊ नका. म्हणजे नोव्हेलचं समजा झालं नाही तुमचं वगैरे तर असा स्ट्रेस घेऊ नका तुम्ही. ओके. जर तुम्ही नोव्हेल अगोदर केलेलं असेल तर थोडीफार त्याची तुम्ही रिव्हिजन करा. फक्त एक काम करा, मी तुम्हाला सुरुवातपासून सांगत आलेलो आहोत की नोव्हेलचा नेमका आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च करा किंवा समजा आता हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोव्हेल आहे तर हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोव्हेल मीनिंग इन मराठी किंवा मीनिंग इन हिंदी हे तुम्ही सर्च करा आणि ते व्हिडिओज पहा की त्याचा प्रत्येक नोव्हेलचा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अर्थ समजून घ्या. कारण की तुम्ही अर्थ समजून घेतला तर त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी झालं की ज्यांचा अगोदर तुम्ही नोव्हेल केलेलं असेल. कारण की 16 मार्क आहेत ना, 16 मार्क म्हणजे खूप चांगले मार्क्स आहेत ते. तर त्यामुळे तुम्ही सोडू नाही शकत ना, ज्यांचं अगोदर तुम्ही नोव्हेल केलं असेल तर. ओके. तर हे असं तुम्ही करा. आणि आता पहा, ज्यांनी नोव्हेल अगोदर केलेलं नाही आहे, ओके, ज्यांनी आता समजा अगोदर हे नोव्हेल कधी केलेलं नाही आहे समजा आणि समजा केलेलं असेल पण जास्त एवढं म्हणजे परफेक्ट केलेलं नसेल, तर पहा त्यांना मी सांगत आहे. पण त्यांनी आणि समजा त्यांचे हे वरचे जे टॉपिक्स आहेत ना, रायटिंग स्किल, नंतर समजा हे पोएट्री ॲप्रिसिएशन हे सर्व झालेलं आहे समजा. बाकीचे सर्व टॉपिक झाले जे मी आतापर्यंत सांगितले. आणि समजा नोव्हेल राहिलं, ओके, नोव्हेल राहिलं तुमचं बाकी आणि बाकी सर्व टॉपिक झाले मी जे तुम्हाला आतापर्यंत सांगितले. समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, ॲप्रिसिएशन, पर्सनल रिस्पॉन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे नोव्हेल करा. ठीक आहे. तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही हे नोव्हेल करा. बट समजा तुमचं नोव्हेल सोडून म्हणजे बाकीचे समजा जे क्वेश्चन्स आहेत रायटिंग स्किलमधले, समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, ॲप्रिसिएशन हे समजा तुमचं झालं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोव्हेल करू नका. कारण की याच्यापेक्षा ते तुम्हाला लवकर लक्षात राहते बाकीचे क्वेश्चन्स नोव्हेलपेक्षा. म्हणून लवकर म्हणजे समजून घ्या की माझं म्हणणं तुम्हाला काय आहे. कारण की एकच दिवस तुमच्याकडे आहे. तर तुमचे मी जे अदर क्वेश्चन सांगितले ते झाले असतील तरच तुम्ही नोव्हेल करा. ते झाले नसतील तर नोव्हेल अजिबातही करू नका. बिनधास्त सोडून द्या. मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, सोडून द्या. पण कोणाला ज्यांचे अदर क्वेश्चन झाले नसतील त्यांना मी म्हणत आहे, तुम्ही नोव्हेलच्या जागी मग समजा हे झालं नाही तुमचं रायटिंग स्किल, तर रायटिंग स्किल अगोदर तुम्ही करा. ओके. समजा हेच तुमचं परफेक्ट नाही झालं आणि तुम्ही नोव्हेल करत आहात तर त्याला काही अर्थ नाही आहे. ओके. म्हणून तुम्ही अगोदर हे सर्व परफेक्ट करा, नंतर नोव्हेल करू शकता तुम्ही. तुमच्याकडे वेळ असेल तर. ठीक आहे. तुम्ही मॅनेज करू शकाल तर. ओके. तर असं मी सांगत आहे. आणि ज्यांचं अगोदर झालेलं आहे परफेक्ट, बाकीचे क्वेश्चन झाले आहेत, तर नोव्हेल तुम्ही नक्की करा. म्हणजे तुमचे मार्क्स इथं जाणार नाही. ठीक आहे. तर एका दिवसाची स्ट्रॅटेजी तुमची अशीच असायला पाहिजे जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जेणेकरून तुम्ही इथं मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे. आता पहा, शेवटचं तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगत आहे एका मिनिटामध्ये. आतापर्यंत तुम्ही वर्षभर जेवढा सुद्धा स्टडी केलेला असेल, ठीक आहे, ओके. आतापर्यंत आता या एका दिवसामध्ये तुम्ही जे करणारा स्टडी, ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. जेवढा होणार आहे तुमच्याच्याने तेवढा करा. कारण की हा पेपर तुमचा काहीही डिसाईड करणार नाही आहेत. जे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत ते काही डिसाईड करणार नाही आहेत. फक्त एवढं डिसाईड करणार की तुम्हाला कोणतं चांगलं कॉलेज मिळू शकते किंवा 12वी नंतर समजा तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे वगैरे किंवा पर्सेंटेज दाखवण्यासाठी दुसऱ्यांना असं तुम्ही करू शकता. ओके. थोडंफार हे आउट ऑफ द बॉक्स मी बोलत आहे. बट का बोलत आहे? कारण की विद्यार्थ्यांची मानसिकताच तशी झालेली आहे की शेवटच्या वेळेला त्यांना काही सुचत नाही आहे की नेमकं आता काय करायचं. उद्या आपला पेपर आहे. वर्षभर आता पहा, वर्षभर तुम्ही जर स्टडी केला नसेल आणि आता एका दिवसामध्ये तुम्ही म्हणत असाल की आता आपल्याला एका दिवसामध्ये काय करायचं आहे, तर ते पॉसिबल आहे का? तुम्हीच विचार करा ना. तर ते पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. जेवढं मी सांगितलं आहे तेवढं तुम्ही करू शकता एका दिवसामध्ये. पण तेवढीही तुमची मानसिकता आता पाहिजे करण्याची. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे ते. तुम्ही करू पण शकता, नाही पण करू शकत. पण जसा आता तुमचा जेवढा स्टडी झालेला आहे, बिनधास्त आता पेपर द्या. ओके. आता शेवटच्या दिवशी जास्त हार्ड करू नका. ओके. म्हणजे आता आजच्या दिवसाला जास्त तुम्ही हार्ड स्टडी करू नका. ओके. सोपी तुम्ही करू शकता. जे मी तुम्हाला सर्व सांगितलं जास्त करायचं नाही आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी जे सांगितलं ते तुम्ही करा. बाकीचं तुम्ही तुमचा पेपर चांगल्या पद्धतीने द्या. आणि जे 3 व्हिडिओज आहेत ना तुम्हाला सांगितलेले आहेत, तुम्हाला दिलेले आहेत मी, एक 50 मिनिटाचा, एक 36 मिनिटाचा आणि एक 30 मिनिटाचा. ठीक आहे. 30 मिनिटाचा नाही पाहिला तरी चालणार आहे. दोनच व्हिडिओ पहा. 50 मिनिटाचा एक आणि एक 36 मिनिटाचा. 2x किंवा 1.5xच्या स्पीडने तुमचा टाईम वाचणार आहे. ते खूप महत्त्वाचे आहेत. ओके. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत आणि तुमचा पेपर एकदम चांगला द्या. माझ्याकडून सर्वांना ऑल दी बेस्ट इंग्लिशच्या 21 फेब्रुवारीच्या पेपरसाठी.